SM स्टार मराठी. नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी स्नेहल. चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. एक्सरे स्पाइन उद्या होते तपास सगळे तो होते आता गोळ्या तुझं गाव कुठलं रे? सांगलीत ना? सांगलीतून उत्तर होत नाही का? सांगलीमध्ये HCV इन्फेक्शन असतं होत नाही. मला सांगलीत इकडे यावं लागतं. आतापर्यंत आपल्याकडे कोणत्या कोणत्या भागातले कोणत्या कोणत्या तालुक्यातले लोक आलेत? तासगाव, सांगली आणि सांगोला, सोलापूर ह्या भागातील जास्त पेशंट. तर सध्या आपल्याकडे ॲक्टिव्ह 85 सेशन झाले जानेवारी महिन्यामध्ये आणि 13 पेशंट ॲक्टिव्ह 13 पेशंट आहेत. पण प्रत्येक पेशंटला आठवड्यातून 2 वेळा किंवा आठवड्यातून 3 वेळा असं करावं लागतं. त्यामुळे त्यांचे 85 सेशन्स झाले मागच्या जानेवारी महिन्यात आणि टोटल म्हटलं तर सुरू झाल्यापासून 185 सेशन. हे आमचे टेक्निशियन आहेत आणि ह्या स्टाफ नर्स आहेत. टेक्निशियन आहेत राजकुमार, ह्या आठवडकर सिस्टर, करणारे वॉर्ड बॉय आहे, पक्षी सेविका आणि सोनू ब्रदर आमचे मॉनिटरिंग करतात. रोज किती पेशंट झाले, टोटल किती झाले, रिपोर्टिंगचं काय. तर हे पेशंट आम्ही योजनेमध्ये बसवण्यासाठी प्रयत्न करतो. प्रत्येक पेशंटचे डॉक्युमेंट घेणं, त्याचं रिपोर्टिंग करणं, ते ऑनलाईन अपलोड करावं लागतं. ते काम सोनू ब्रदर करतात. आणि ते 2 कक्षा आहेत ते सेपरेट, जे HIV पॉझिटिव्ह असतील किंवा HCV इन्फेक्शन असतील, HBV असतील तर त्यांना सेपरेट करतो. आणि हे कॉमनमध्ये टोटल आपल्याकडे 8 मशीन आहेत. ॲट ए टाईम आपण 8 पेशंटचं करू शकतो. 2 शिफ्टमध्ये 16 पेशंटचं करू शकतो. सर, आपल्या इकडे आता सांगली प्लस सोलापूर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यातले पेशंट येतात. तालुका वाईज पकडलं तर कवटेमंकाळ, तासगाव, सांगोला, परत प्रॉपर सांगली सिटीतले, मिरजेतले सगळे पेशंट आपल्याकडे, म्हणजे बऱ्याचशा प्रमाणातले पेशंट आपल्या इथे येतात. कसं आता सांगली आणि मिरजेमध्ये जे पॉझिटिव्हचा आपण मगाशी उल्लेख केला, HBsCG आणि HCV, हे म्हणजे आहे पण खूप कमी प्रमाणात तिथे आहे. त्यामुळे बराचसाच लोड आपल्या इकडे कवटेमंकाळा पेशंटचा आहे.
आणि पेशंटची सुविधा देण्यामध्ये आपण कोणतीही कमतरता पडत नाही. फॅसिलिटीजमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षाही उत्तम प्रकारच्या फॅसिलिटीज आपण इथे SDH कवटेमंका इथल्या डायलिसिस सेंटरमध्ये आपण देतो. आता तू काय सांग, तर आपल्या इथे येणाऱ्या पेशंटांना आपण कोणत्या प्रकारची सुविधा देतोय ते आता आपण मगाशी ऐकले पेशंटच्या तोंडून. तर आता कसं आहे की एक आपला पेशंट होता की त्याचं रात्री त्याला डायलिसिसला बोलवत होते, तरी पण त्याचं डायलिसिस रात्री 12-1 वाजेपर्यंत चालू होत होता. तोच पेशंट आपल्या इथे सकाळी आला, अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण त्याला कनेक्ट करून त्याचं डायलिसिस उत्तमरित्या पूर्ण केलं. त्यामुळे तो खुश आहे सध्या तरी. आणि बाकीच्या पण पेशंटचा आपण त्यांना जास्त वेळ काही थांबवून लावत नाही, अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण डायलिसिस स्टार्ट करून देतो. ठीक. ग्रामीण रुग्णालयामध्ये पेशंटला शहरामध्ये जावं लागतं. शहरामध्ये जाऊन त्यांना केस पेपर काढा, परत डायलिसिससाठी थांबा. तिथे पेशंट भरपूर असतात, त्यांना 4 तास पेशंटचे झाल्यानंतर मग त्यांना कनेक्ट करतात. अशी ते इथे सुविधा चांगली आहे. त्यांना लवकरात लवकर इथं येऊन डायलिसिस करून घरीही जाता येतं आणि जवळच्या जवळ हे होतं कवटेमंकामध्ये. जाण्या येण्याचा खर्चही वाचतो आम्ही. इथल्या दवाखान्यात आल्यापासून सगळी म्हणजे पेशंट आहेत ती स्वच्छतेमुळे सगळं चांगलं आहे असं म्हणतात. आणि लांब प्रवास करून आल्यामुळे इथं थकवा सुद्धा त्यांना जाणवत नाही की लांब जाऊन आमचा दिवस वाया जातोय. आम्ही इथल्या इथं दुपारपर्यंत घरी जातो, आमचं दुसरं काम करू शकतोय. त्यामुळे इथली सुविधा सगळी चांगली आहे. अशी सर्व पेशंट खुश आहेत आमच्या दवाखान्यामध्ये. म्हणजे सांगली किंवा मिरज या ठिकाणी त्यांना वेटिंगवरती राहावं लागत होतं आणि तो प्रॉब्लेम इथं नाही. पेशंट यायच्या अगोदर स्वच्छता सगळी केलेली असते. नंतर मशिनी वगैरे आम्ही सकाळी पेशंट यायच्या अगोदर स्वच्छ करून ठेवतो, कारण बेड वगैरे सगळं ऑलरेडी तयार असते. अच्छा. डायलिसिस वगैरे पेशंटला जास्त वेळ आम्ही थांबवायला सुद्धा देत नाही. झालं का पेशंट डायरेक्ट बेडवर घेऊन आम्ही सुविधा व्यवस्थित देतो. या माध्यमातून लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? जास्तीत जास्त सर्वांनी इथं आपल्या ह्याची सुविधेचा उपभोग घ्यावा असं आमची इच्छा आहे. ठीक. कारण त्यांना पण जवळ पडते इथले. सर, आजपर्यंत आपल्या सेंटरचा एक रेकॉर्ड आहे. जो पण पेशंट इथे डायलिसिस करण्याच्या इच्छेने आलेला आहे आणि तो सेंटर बघून परत दुसऱ्या सेंटरला करण्यासाठी गेला, असं म्हणजे सेंटर बघितल्यानंतरच पेशंटला असं वाटतं की नाही बाबा आपल्याला इथेच येऊन डायलिसिस करायचं. इतकं आपण साफसूत्र आणि त्यांना त्या प्रकारच्या फॅसिलिटीज आपण देतो. आपल्या तिथे सेंटरमध्ये एका डायलिसिससाठी किती खर्च होतो? बाहेर प्रायव्हेट दृष्ट्या आपल्या इथं एका डायलिसिससाठी किती खर्च होतो? बाहेरचं नाही. आपल्या इथे मॅडम पेशंटला 1ही रुपया न घेता आपण पेशंटला ही सुविधा देतो. कारण हा जो प्रोजेक्ट आहे हा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे, महाडायलिसिस. ते गव्हर्नमेंटच रन करत आहे. त्यामुळे आपण कुठल्या रिपोर्ट काढायचे असू देत, कोणते मेडिसिन्स असू देत किंवा डायलिसिस संदर्भात काही असू देत, 1ही रुपया न घेता आपण पेशंटला ही सुविधा देतो. याच्यासाठी खाजगी दवाखान्यामध्ये या पेशंटना किती पैसे मोजावे लागतात अंदाजे? कमीत कमी पर डायलिसिसला सर, जर हॉस्पिटल त्या प्रकारच्या हॉस्पिटलनुसार तो खर्च असतो. एकदम कमी प्रमाणात म्हणलं तर 1500 रुपये बाहेर डायलिसिसचे चार्जेस आहेत. अच्छा. या सर्व सुविधा आपण इथं फ्रीमध्ये देतोय. गोरगरिबांसाठी हे सर्वोत्तम चांगलं झालंय आणि सर्वांना खुशी झाली की आपल्या कवटेमंकाळ तालुक्यात ही सुविधा केली आहे. गरिबांसाठी एकदम चांगलं आहे. सर्व पेशंट इकडेच यायला लागले. ठीक आहे. ओके. खुशीताराम जाधव. कुठून आला तुम्ही? कुणाला घेऊन आला तुम्ही? मालकीनीला काय झालंय? किडनीला सूज आल्यामुळे कधीपासून ट्रीटमेंट चालू आहे? 31 डिसेंबरपासून. 31 डिसेंबरपासून. मग यापूर्वी तुम्ही कुठं ट्रीटमेंट घेत होता? मिरज शिवला. मग आता याच्यापूर्वी मिरजला घेत होता, मग आता तुम्ही कवटेमंकाळला काय या वाटलं? काय तिथे एक डायलिसिस करायला 2 दिवस जाते. एक डायलिसिस करायला 2 दिवस जातात? कसे? तिथं नंबर लागले असते तर मग मुक्काम करायला लागतो. दुसऱ्या दिवशी मग यायला. तिथला जो स्टाफ आहे तो तुमच्याशी कसा वागत होता? काय कोण दाद घेत नाही, फाईलमध्ये लिहून जाते दुसरी.
दुसरी बघते ती असंच इथं कधीपासून तुम्ही यायला लागलाय? हा परवा दिवशी आलतो, हं, चौकशी केली, हं, पुन्हा काल मिरजेला गेलतो, हं. नाही ते काल आलतो, पुन्हा टेस्ट केला, मग आज इथं डायलिसिस. बरं, तिथं गेल्यानंतर तुम्हाला मिळालेली सुविधा आणि सेवा, इथं आल्यानंतर मिळालेली तुम्हाला सेवा, याच्यामध्ये तुम्हाला काही फरक वाटतोय का? वाटतोय हां, इथं आल्यानं लगेच पेशंट डायलिसिसला घेतलं. म्हणजे इथं आल्याला लगेच पेशंट डायलिसिसला घेतलं. अच्छा, म्हणजे तिथल्यापेक्षा इथं चांगल्या प्रकारची तुम्हाला सुविधा मिळते असं वाटतंय, बरोबर आहे का? आणि येण्या जायला बी आम्हाला बरं आहे. अच्छा, ठीक. मग याच्यामध्ये तुमचा वेळ आणि पैसाही वाचतोय. चांगलं आहे, हां, चांगलं आहे, ठीक. इथे सुविधा चांगली आहे म्हणून सांग, दुसरं काय सांग. हां, इथे चांगलं आहे म्हणून सांगलं. अच्छा, इकडे कवठीमंकाळा चांगला आहे, तिथं जावा. ठीक 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 ठीक. चिन्ना शौकत पटाई. कुठून आलात आपण? कुठून आलात? जतमध्ये. जतमधून आलात. हां, कोण पेशंट आहे आपलं? शौकत पटाई. अच्छा, कधीपासून ट्रीटमेंट चालू आहे? आता मेला दोन वर्ष होते बघा. अच्छा, यापूर्वी तुम्ही कोणत्या ठिकाणीला पेशंट आपल्या ट्रीटमेंट घेत होता? कळळमध्ये 1 वर्ष 1.25 वर्ष केले, हां, आणि शापालमध्ये 5-4 महिने केले, आणि आता इथं येऊन 3 महिने. इथं येऊन 3 महिने झाले. या ठिकाणचं तुम्हाला कसं माहिती झालं कवठीमंकाळमधलं? ते कोण जतमध्ये कोण सांगितलं म्हणून आमच्या पोरगा इथं, आणि आम्ही इथं आलो ना. अच्छा, चालू केलं. बरं मला एक सांगा, या ठिकाणची सुविधा आणि याच्यापूर्वी तुम्ही जे काय कल्लोळी वगैरे म्हणत होता, उषा काल म्हणत होता, त्या ठिकाणी मिळणारी सुविधा कोणत्या ठिकाणी तुम्हाला चांगलं वाटतंय? इथं चांगलं म्हणजे चांगलं ठेवायला म्हणून इथं करा. अच्छा, याच्यासाठी तुम्हाला पैसा किती खर्च करावा लागतोय? किती पैसा खर्च येतो तुम्हाला याला? हां, पेट्रोल 600 आणि ड्रायव्हरचे 600. आणि या दवाखान्यामध्ये किती खर्च येतोय? काय नाही. काय नाही. नाही, याच्यापूर्वी जिथं तुम्ही सांगली मिरजला जिथं सुविधा घेत होता, त्या ठिकाणी किती खर्च येत होता? कळवळमध्ये बी काय स्कीम परिस होता, हां, ईशाखाल मी पैसे देत होता. किती पैसे देत होता? एका डायलिसिसला 1500. ठीक. इतर लोकांना तुम्ही काय सांगाल? तर चांगलं आहे, पैसे नाही काय नाही, स्कीम बस म्हणून सांगते. ठीक आहे. दादा, नाव सांगू शकतोय? सुरेश सुखदेव कळसेकर, मुक्काम पोस्ट सांगली. मग सांगली मिरजला एवढे मोठे दवाखाने सोडून तू कवठीमंकाळा कसा आलास? सांगलीमध्ये HCV पॉझिटिव्हची मशीन नाही आहे, त्यामुळे इकडे यावं लागतं. अच्छा, तुला इथली सुविधा कशी वाटते? इथली सुविधा चांगली आहे सर. चांगली आहे. चांगली आहे ना? हो. इथला जो स्टाफ आहे तुला सेवा देणारा, तो तुझ्याशी कशा प्रकारे वागतोय? चांगल्या प्रकारे वागतोय? हो हो, चांगलं. हां, हो. त्यांच्या बाबतीत काही तुझी तक्रार वगैरे आहे का? नाही सर. काही नाही ना? नाही. तुला चांगल्या प्रकारची सुविधा मिळते, चांगल्या प्रकारची सेवा दिली जाते? हो हो. हां, हो. नक्की अगदी. हो हो. हे या बाबतीत तू आणखी काय सांगू शकशील? इथली सेवा, इथली स्वच्छता, इथले मावशी मामा ब्रदर लोक, डॉक्टर्स लोक चांगली आहेत. अच्छा, बरं, या सुविधेचा अनेक लोकांनी फायदा घ्यावा, जे या सादृश्य पीडित आहेत, त्यांना काय तू सांगू शकशील? इथली सेवा चांगली आहे, इथली आणि सगळी स्वच्छता आहे म्हणा, बाकी सगळं चांगलं आहे. इथले टेक्निशियन लोक चांगले आहेत, इथली ट्रीटमेंट चांगली आहे, त्यामुळे इथं यावं. अच्छा, ठीक आहे.